नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कापूस लागवड आता सुरू होणार आहे। मग अशामध्ये तण नियंत्रण सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तर तण नियंत्रणामध्ये मी तुम्हाला 2 व्हिडिओ दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला लागवडीपूर्वी आपण एक तणनाशक वापरू शकतो, ज्याच्यामध्ये 50% शेतकऱ्यांनी असं सांगितलं की त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला नाही, परंतु बऱ्याच लोकांनी त्याचा रिझल्ट सांगितल्यानंतरच हा व्हिडिओ बनवला आहे। त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला लागवडीपूर्वी जर तणनाशक फवारून सुद्धा रिझल्ट मिळाला नसेल तर तुम्ही हे तणनाशक आजच्या व्हिडिओमधलं वापरू शकता, जे तुम्हाला स्वस्त पडणार आहे गोदरेजपेक्षाही। हिटवीड किंवा हिटवीड मॅक्स यांच्यापेक्षाही हे कमीत कमी 500-600 रुपये स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता। तर आजच्या या तणनाशकाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, जे तणनाशक पोस्ट इमर्जन्सी आहे, म्हणजे गवत उगवल्यानंतर आपण याचा वापर करू शकतो। तर ते कोणतं तणनाशक आहे तेच आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नवीन चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदा आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेली व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, मी ही कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडतो नेहमी, कोणती तर फळ्यावर लिहून ती तुम्हाला दाखवणं। तर हे नेमकं कशासाठी, तर विशेष म्हणजे की तुम्ही याच्यावर जे काही लिहिलं आहे हे एकतर लिहून ठेवू शकता, किंवा यामुळे तुम्हाला फायदा असा होईल की जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला एखादा स्क्रीनशॉट काढून ठेवता येईल आणि त्याच्यानंतर तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून तो तुम्हाला पाहता येईल। तर आता आपण जे तणनाशक पाहतोय तर हे आहे धानुकाचं डोझोमॅक्स। धानुकाचं डोझोमॅक्स जे तणनाशक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पायरीथायोबॅक सोडियम 6% प्लस क्विझल्फॉफ येथील 4% MEC हा कंटेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो, जो की कंटेंट तुम्हाला हिटवीड मॅक्समध्ये सुद्धा पाहायला मिळतो। हिटवीड मॅक्समध्ये तर हिटवीड मॅक्स जे आहे आपल्याला सुरुवातीच्याच कालावधीमध्ये वापरायचं आहे, त्याच प्रमाणात आपल्याला धानुकाचं डोझोमॅक्स सुद्धा सुरुवातीच्याच कालावधीमध्ये वापरायचं आहे। तर याच्यामध्ये ज्यावेळी आपण धानुका डोझोमॅक्स हे तणनाशक मारणार आहोत तर याच्यामुळे आपल्याला लांब पानाचं तण आणि जाड म्हणजेच गोल पानाचं तण सुद्धा नियंत्रण होणार आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट की बरेच शेतकरी हे विचारतात की कपाशीला काही हानी होणार आहे का, तर नाही, कारण हे स्पेशल तणनाशक जे आहे हे कपाशीसाठीच बनवलं आहे। त्यामुळं तणनाशकाच्या वापरामुळं कपाशीला कोणतीही हानी होत नाही, किंवा त्याचे पानं वाकडी होणं किंवा त्याच्यावर स्ट्रेस पडणं ह्या गोष्टी कपाशीवर होत नाहीत। याचं प्रमाण जर पाहिलं तर एकरी 450 मिली याचा डोस आहे, म्हणजे अर्धा लिटर तुम्ही वापरू शकता। जर 20 लिटरचा ड्रम असेल तर साधारणतः 45 मिली तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता, किंवा 50 मिली मॅक्सिमम वापरू शकता। त्यानंतर याचा वापर जो आहे हा आपल्याला तण जास्त वर जाण्याच्या अगोदर, म्हणजे साधारणतः तण ज्यावेळेस 2-2 पानावर असेल त्याच वेळेस आपल्याला याचा वापर करायचा आहे। यामुळे काय होईल की तण लगेच नियंत्रणामध्ये येईल। जर गवत जास्त वाढलेलं असेल तर त्याचा इफेक्ट जास्त दिसणार नाही। गवत जे आहे जास्त प्रमाणात वाढलं किंवा 2 पानापेक्षा जर जास्त वर गेलं तर ते फक्त पिवळं पडेल, काही काळात त्याची वाढ थांबेल आणि त्याच्यानंतर परत हळूहळू त्याची वाढ सुरू होईल। आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा नेहमी आपल्याला जाणवतो, जर गवत थोडंसं जाड झालेलं असेल किंवा 2 पानापेक्षा जास्त वाढलेलं असेल तर ते मरत नाही, ते थोडंसं पिवळं पडतं, वाढ थांबते आणि परत त्याची वाढ चालू होते। त्यामुळं शक्यतो 2 पानावरच असताना आपल्याला याचं नियोजन करायचं आहे, आणि म्हणून याला पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड असं सुद्धा म्हणतात। तर आता याच्यामध्ये आपण काय वापरू शकतो, तर मित्रांनो याच्यामध्ये आपण कोणताही टॉनिक वापरू शकतो। शक्यतो विपुल वापरा किंवा डबल वापरा, जे गोदरेज कंपनीचं आहे। विपुल डबल या दोन्हीमध्ये सुद्धा ट्रायकॉन्टॅनॉल 0.001% हा कंटेंट आहे। तुम्ही इतर हा कंटेंट असलेलं इतर नावाचं सुद्धा औषध खरेदी करू शकता आणि त्याचा स्प्रे घेऊ शकता। आता काहींनी विचारलं की याचा नेमकं उपाय काय किंवा त्याचा उपयोग काय, तर ट्रायकॉन्टॅनॉल हा जो कंटेंट आहे हा झाडाची वाढ थांबू देत नाही, वाढ कंटिन्युअसली ठेवतो, त्यासोबत फुटवे वाढण्यासाठी सुद्धा हा मदत करतो। त्यामुळे याचा फायदा सर्वांगीण आहे, तर तुम्ही ते वापरू शकता, किंवा तुम्हाला इतर काही वापरायचं असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। परंतु ज्यावेळेस तण 2 पानावर असतं त्यावेळेस ऑलरेडी आपली कपाशी जी आहे ही फार जास्त वाढलेली नसते, 8 पानं 9 पानावर कपाशी असते। मग अशा वेळेस आपल्याला फार काही वेगळी खतं वापरण्याची गरज पडत नाही, त्यामुळे विपुल किंवा डबल हे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो। तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, त्यासोबतच व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका। जर याची किंमत जर पाहिली तर साधारणतः डोझोमॅक्स अर्धा लिटरचं जे आहे साधारणतः 1200, 1300, 1350 रुपयेपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल। आणि याच्याच उलट तुम्ही जर हिटवीड मॅक्सचा जर रेट पाहिला तर जवळजवळ 1600 रुपयेपर्यंत अर्धा लिटर मिळतं, त्यांच्यापेक्षाही 350 रुपये हे स्वस्त आहे। लिटरचा जर हिशोब केला तर जवळजवळ 700-800 रुपयापर्यंत याचा फरक पडतो। आणि हिटवीड मॅक्सचं प्रमाण थोडंसं जास्त सांगितलेलं आहे, तर त्या प्रमाणात याचं कमी, म्हणजे जवळजवळ 5 ml चा तरी फरक आहे।
तर अशाप्रमाणे तुम्ही डोझोमॅक्सचा सुद्धा वापर करू शकता. डोझोमॅक्स जे आहे हे धानुका कंपनीचं आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित याचा वापर करू शकता. तुम्ही जर वापर केलेला असेल तर तुमचे रिझल्ट्स नक्की कमेंटमध्ये कळवा, की जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुमची मदत होईल. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा. तोपर्यंत धन्यवाद.